हे बघ प्रेरणादी, काय बी झालं ना तरी आलतो गेलतो सांगालोय डोसक असं म्हणायचं. म्हणजे बघ तेजा, मी आलते तुम्ही गेलता असंच ना. हे बघ प्रेरणादी, जमेल तुला जमेल. हे बघ एक लक्षात ठेव, काय बी झालं ना तरी भाषेचा हेल नाही सोडायचा. म्हणजे कुठलं बी वाक्य म्हणायच्या आधी ते नवं असं म्हटलंस ना की बऱ्यापैकी गावची भाषा म्हणतेस असं वाटेल. एक मिनिट मिठू, जरा थांब. ऐका ना, मी हे असं बोलायला लागले ना तर पकडले जाऊ आपण. त्यापेक्षा मी मालवणीत बोलते ना, ती येते मला. हा बेस्ट ऑप्शन आहे. आधी का नाही सुचलं आपल्याला? हिच्यामुळे. माझ्यामुळे काय झालं? एक मिनिट, आता तुम्ही भांडू नका, मी लगेच फोन करते. हा ऐक ना, नक्की ना? म्हणजे आर यू शुअर? तेजा, डोंट वरी. कदाचित ही एवढीच संधी मिळेल आपल्याला. त्यामुळे आता आपल्याला पुढे जावंच लागेल. आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. आता मी फोन करते, तुम्ही काही बोलू नका, स्पीकरवर ठेवते. हॅलो. हॅलो, मंजुषा ताई बोलतस? हो बोलते. आपण? मी शेवंत बोलताय. शारदानी नंबर दिलाय मका तुमचा. स्वयंपाकाच्या कामात बाई वही ना तुमका म्हणान. हो हो. बरं मला सांग, तुला काय काय येतं? काय येत नाही ता विचारा मका. का सगळा स्वयंपाक येतलो. तुमका काय वया ता मका सांगा, मी लगेच आणून देते बघा तुमका गरम गरम. हो, तुला सगळं काही येत असेल, पण आमच्या घरात आम्हाला शुद्ध सात्विक आहारच लागतो. अगदी नावापुरते मसाले आणि तोलून मापून तिखट. हां, फक्त प्रत्येक भाजीत आम्हाला गुळ लागतोच. तुला जमणार आहे असा स्वयंपाक? वय जमतलो ना, तसा पण स्वयंपाक जमतलो मका. ठीक आहे, उद्यापासून ये, सुरुवात कर कामाला. मी पत्ता पाठवते. वय चालत ठेवताय हा फोन. हे प्रेरणादी, अगं तू जातेस खरी, म्हणजे ती बाई आहे ना ती खूप जांबवाज आहे अगं. आणि त्यात तुझी ही अशी अवस्था. खरंय. नाही, तू असणारच तिकडे, पण आमचा जीव पण तिकडेच असणार आहे, तुझ्यात अडकलेला. तेजा, मिठू, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. स्वामी. तू ये. काय झालं? मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे संदेशाने मी तिला घरी पोहोचून आलोय. देवा घरी दिले तिला जंगलात लटकून. छान काम केलं. जंगलात सोडून आलात, कुणाला कळणार तर नाही ना? कुणाला काय करणार आहे मॅडम? अहो, मुलीच्या आठवणीमध्ये तिने आत्महत्या केली असं सगळ्यांना वाटेल. तुम्ही बिंदास राहा. दिले तिला लटकून झाडाला. शाबास. शारदे, अशी कशी सोडून गेलीस का तुम्हाला? अन्नपूर्णा होतीस तू. तुला आणि
तुझ्या हातच्या चवीला कशी विसरू मी? देव तुझ्या आत्म्यात शांती देव. हर्षित उठ ना, उठ ना. झोपल्यावर किती छान दिसतोस रे. उठ ना, उठ ना. उसका मतलब है यार, तुझा सोने दे बोलो. अरे झोपतोस काय तू? बाहेर बघ किती छान गुलाबी थंडी आहे, का रोमॅन्टिक वातावरण आहे. तू झोपतोस? उठ ना, उठ ना, प्लीज उठ ना. तेजा सोने दे यार प्लीज, मैं थक गया, मुझे सोने दे. हर्षित असं काय वागतोयस रे? मी एवढं तुला प्रेमाने बोलतेय, तुझ्याशी तुला उठवण्याचा प्रयत्न करते आणि असं तुसड्यासारखं वागवतोयस मला. तू ना बदललायस. मी बदल लो. हाँ मी बदल लो तो तू कौन सी सेम रह गई है? जब देखूं तेरा मूड कश्मीर से कन्याकुमारी झूम रहा होता है. माझ्यावर चिटचिट करणार, शक करणार, जेव्हा बघणार तेव्हा तुझा चेहरा वाकड़ा असणार. कभी कभी लगता है ना हम लिव इन में थे वही अच्छा था. तेजा रानी से तू डाकू रानी बन गई है. डायरेक्ट आरोप करतोय सा माझ्यावर. बळच म्हणजे. ओके आरोप करतो ना मी, मग मला झोपू दे. ते ठीक आहे, झोप 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 ना, मला नाही फरक पडत. मी पण झोपते. उठ ना. क्या फालतूगिरी यार तेजा, सोने देना मुझे. हे प्रेरणादी, काय छान दिसतेस ग तू. हे पण जरा सांभाळू ना. ती मंजुषा आहे ना, तिला अजिबात डाऊट आला नाही पाहिजे. होय ग प्रेरणा, प्लीज खूप म्हणजे खूप सांभाळून राहा. खूप काळजी घेऊन वाग. तिकडे ती बाई ना, ती साधी सुधी बाई नाही. हा म्हणजे इतकी स्मार्ट आहे ना ती. कुठे खूट जरी झालं तरी कळतं तिला लगेच. त्यामुळे प्लीज सांभाळून राहा. निवेदिता मॅडमनी काय सांगितलंय आपल्याला? गुप्तहेर म्हणून आपण काम करत असताना आपली आयडेंटिटी कोणालाही कळू द्यायची नाही. करेक्ट, लक्षात ठेव. हे सगळं बरं दिसतंय ना नक्की? हो खूप छान दिसतंय. हा, आणि ती मंजुषा ओळखणार नाही ना मला? नाही, मला नाही वाटत. चला मी येते. हो स्वामी.
बस इकडे. काय काय झालं? पोटात कळ आली ग त्याच्या अचानक. अगं का अशी अचानक कशी आली? ऐक ना मिठू, मला वाटतं हिला खूप त्रास होतोय. आपण डॉक्टरांकडे हिला घेऊन जाऊया ग. चल 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 आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल 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 जाऊया. थांब, फोन आलाय. बस 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 बस. मंजुषा बघ काय म्हणते. हॅलो शेवंता, आज येणार होतीस ना तू? अगं मग अजून कशी आली नाहीस? काय झालंय? ताई पोटात दुखतंय ओ माझ्या. मी काय म्हणताय, उद्यापासून येत आहे मी. चालत ना तुमका? अगं असं कसं चालेल? आणि तोपर्यंत मी काय करू? बरं ठीक आहे, तुला नसेल जमणार तर मी दुसरं कोणतरी बघते. अहो ताई. नाही मी एक काम करते, मी निघते. गेल्या वेळेस पण असंच झालं होतं त्याच्या. थोडंसं दुखतं थोडा वेळ पोटात, नंतर बरं वाटायला लागतं. त्यामुळे मी जाते. अगं ये प्रेरणती, अगं तू वेडी आहेस का? ह्या अवस्थेत तुला तिकडे पाठवणार नाही. ती रिस्क नाही घेऊ शकत आपण. तू असं काय करतेस? तू ऐकलंस ना फोनवरती मंजुषा काय बोलली ते? दुसऱ्या कोणाला तरी बोलवून घेईल ती. आणि तू जाऊ शकत नाहीस. तुला पाहिलंय तिने. आपल्या विषयी खूप चर्चा झाली आहे ग. मला जावं लागेल. ही शेवटची संधी आपल्याकडे. हा मी जाते, मला बरं वाटेल. ऐका माझं. ऐक ना प्रेरणा, बस. नाही बस. अजिबात जायचं नाहीयेस तू. हे बघ, एवढा त्रास होत असताना तू कुठेही जायचं नाहीयेस. एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत अगं आम्ही. मिठू एक काम कर, तू अजितला फोन कर आणि त्याला सांग की हिला पटकन क्लिनिकमध्ये घेऊन जा. आता दुसरा ऑप्शन नाहीये. मंजुषाकडे मला जावं. आणि आश्रमाचा रिपोर्ट द्यायला आली होती. काही नवीन ॲडमिशन्स? हो, आपल्या सगळ्या आश्रमात मिळून मागच्या 2-3 आठवड्यामध्ये 8 मुलं नवीन आली आहेत. अच्छा. आणि साधारणपणे 10 ते 15 वर्षाची मुलं आहेत सगळी. अरे वा, छान. किती मुलं किती मुली आहेत काही माहिती आहे? 5 मुली आहेत आणि 3 मुलं आहेत. अच्छा, 5 मुली. छान. यात सगळा रिपोर्ट आहे. मी तपासते. चला येऊ मी. मंजुषा ताई तुम्हीच ना हो? हो, ये आती. कोण तू? नमस्कार, मी शेवंता. तुमची ती शारदा आहे नाही का, तिने पाठवलं मका. बरं, मला सांग तुला काय काय करता येतं? मका काय येत नाही ता विचारा. मका सगळं येतं. भाजी, चपाती, पिठलं, भाकरी सगळं येतं मका. तू खरंच शेवंत आहेस? हे म्हणजे फोनवर तुझा आवाज जरा वेगळा वाटला. काय हो तुम्ही पण, माझाच आवाज होतो तो. ते कधी कधी फोनवर वेगळा आवाज येताना तसंच काहीतरी असा. अच्छा, हां. बरं. माझं एक काम करशील? हां. आता खाली जा आणि परत एकदा मला फोन कर. काय ना, घरात कामासाठी बाई ठेवणं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवावा लागतो. मग तपासून बघावंच लागेल ना. जा, खाली जा आणि फोन कर. मी तुमका फोन करू असं म्हणता? करतले नक्की? हो.
आलेच. प्रेरणादी, आता तू आराम करायचंस. डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली आहे की तू आता दगदग करायची नाहीस. त्यामुळे तुला जे काय पाहिजे तू मला सांग, मी तुला आणून देईन. ओके मिठू ताई. काळजी घे, मी आलेच. तेजा, हा बोल. हॅलो मिठू, ऐक ना यार, ती बाई एक नंबरची चालाक निघाली मिठू. तिने मला भेटल्या भेटल्या विचारलं अगं की तुझा फोनवरचा आवाज वेगळा वाटत होता आणि आता भेटल्यानंतरचा आवाज वेगळा वाटतोय. ऐक ना, मला कळत नाहीये काय करू. काय करू, एक मिनिट दे मला. हो, ती मला म्हणाली कॉल कर मला म्हणून, आणि ती चेक करणार आहे. ही पण झोपली. प्रेरणादी, सॉरी पण तुला एक त्रास देते. अगं तेजा फोनवर आहे. ॲक्च्युली मंजुषाला काय झालंय? तेजा फोनवर आहे. मंजुषाला डाऊट आलाय की फोनवरचा आवाज आणि प्रत्यक्षात जो आवाज येतोय तो वेगळा आहे. त्यामुळे ना तुला एक काम करावं लागेल. तुला एक फोन करावा लागेल. हे बघ, सॉरी, मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय. नाही नाही मिठू, आत्ता सॉरी वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आपलं मिशन खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तसंही डॉक्टर मगाशी औषध देऊन गेला ना, त्यामुळे आत्ता मी ठीक आहे. मला फक्त जरा नीट सांग, मी करू का फोन मंजुषाला? एक मिनिट थांब, मी आधी तेजाशी बोलते, ते तू नीट ऐक, मग आपण फोन करूया, ठीक आहे? तेजा, नीट ऐक. मी आता काउंटडाऊन चालू करेन. बरोबर 10च्या काउंटला प्रेरणादी मंजुषाला फोन करेल आणि प्रेरणादी जे काही बोलते ना त्याची एक्झॅक्ट लिपसिंग करायची आहे तुला. ओके ठीक आहे. बरं मला सांग, तू आता कुठे आहेस? मी आता इथे मेन गेटवर आहे, तिच्या घराच्या बाहेर. ऐक ना, पण मला खूप टेन्शन येतं यार. तेजा, शांत हो. अगं असं टेन्शन घेऊन कसं चालेल? तुला आठवतंय वल्लरी आपल्याला काय बोलली आहे? हे बघ, आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. म्हणजे अर्धी लढाई इथेच जिंकलो आपण. ट्रस्ट युअरसेल्फ. ठीक आहे, मी आता काउंटडाऊन सुरू करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 हॅलो. हा ताई, बोला. आता कसं वाटतंय तुमका माझा आवाज? पटापट बोला हो. फोनवर तर नीट येतोय आवाज. मला हात वर करून दाखव. वर कर आणि हाय कर. आता छानसं हसून दाखव. तेजा, स्माइल. आता शेवटचा प्रश्न. तू आता माझ्या घरात आलीस, दारात उभी होतीस. त्या दारावर जे तोरण आहे ते कोणत्या रंगाचं आहे? तिला माहित नाहीये. थांब 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 एक मिनिट थांब. मी अनेकदा त्यांच्या घरी गेलीये, मला माहिती आहे बहुतेक तोच रंग आहे. तेजा, हे बघ, मी प्रेरणादीला रंग सांगते. बरोबर 3च्या काउंटला तुम्ही दोघीही एकत्र रंग बोला, नाही तर आपण सगळे पकडले जाऊ. ओके? पिवळा. पिवळा. 1 2 3 पिवळा. ठीक आहे, ये लवकर वरती आणि स्वयंपाकाला लाग. तेजा,
कुठली भाजी आहे ही? माठ कोथिंबीर आहे बहुतेक. जाऊ दे. काय करू यार आता मी? तेजा, तेजा, कहाँ गई है? हर्षित, हा बोल हर्षित. हाँ तेजा, तू कहाँ? तुम्ही कित्या फोन केला आत्ता मला? हो नाही नाही, मी कामात आहे. हा, मी करते नंतर. तेजा, तू क्या बात कर रही? हेलो? सॉरी, बोला ना. मी काळे वाटाणे भिजत घातले. काळे वाटाण्याची उसळ, चपाती आणि भात कर. मला आश्रमात जायचंय, लवकर कर. हो ताई. आपण याआधी सुद्धा भेटलोय का? तुला पाहिल्यासारखं वाटतं.